शक्तीपीठ हा कायमचाच महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे, यासाठी पुढची रणनीती आखण्यासाठी आज या ठिकाणी माजी खासदार राज शेट्टी साहेब, जयंतराव पाटील साहेब, गुरव साहेब, बीजी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आपण वेळेत उपस्थित राहिला आणि आतापर्यंत तुम्ही शक्तीपीठाच्या माध्यमातून चांगलं लोकांचं प्रबोधन केलं. मी आपणा सर्वांचं सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मी नेत्यांना विनंती करतो की आता आपण पुढील मार्गदर्शन करावं. शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला आहे आणि म्हणून गेली 2 वर्ष आम्ही सातत्यानं या महामार्गाला विरोध करत आलेलो आहे. आधी या महामार्गाची लांबी 803 किलोमीटर होती, ती 856 किलोमीटर झाली. 86,000 कोटीवरचा खर्च 1,10,000 कोटीवर गेला आणि ते वाढतच चाललेलं आहे. खरं तर काहीच आवश्यकता नसताना केवळ ठेकेदारांना ठेके देण्यासाठी अथवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प, खर्चिक प्रकल्प उभे करून भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा श्रीमंत पक्ष झालेला आहे, त्या हेतूनं असेल 40-42 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा हा रस्ता 1,10,000 कोटी रुपयामध्ये करण्याचा घाट घातलेला आहे. पण मुद्दा असा आहे की याची काहीच गरज नाही, कारण नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो मार्ग आहे तो या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे आणि आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही आहे. क्षमतेच्या केवळ 25%च वाहतूक त्याच्यामध्ये होत असताना त्याला समांतर रस्ता करण्याची काहीही गरज नव्हती. तरी हा रस्ता करायचाच असा अट्टास राज्य सरकार करतंय. एकतर याच्यामध्ये 25,000 एकर जमिनीपैकी जवळपास 18,000 एकर जमीन ही बागायत जमीन आहे. वाळवा तालुका असेल, शिराळा तालुका असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा तालुका असेल, करवीर तालुका असेल, ही सगळी बागायत पट्टा आहे. पलूस तालुका असेल, ज्या बागायती पट्ट्याच्या जमिनी आता विशेषतः पलूस कडेगावच्या पाण्याखाली आलेल्या आहेत, त्याच्यासाठी यापूर्वी क्रांतिसिंह नागनाथांना नायकवडी, जी.डी. बापू लाड, संपतराव देशमुख या लोकांनी अनेक आंदोलनं केली, पाणी परिषदा घेतली. त्यावेळी कुठं म्हैसाळ आणि टेंबू योजना कार्यान्वित झाल्या आणि या जमिनी सगळ्या बागायती झाल्या आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी आज या सगळ्या जमिनीवर वरवंटा फिरवायचं चालू आहे. वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून लिफ्ट योजना केल्या, जमिनी बागायत केल्या. त्या जमिनी आज या शक्तीपीठ महामार्गाखाली काढून घेतल्या जात आहेत. एवढंच नव्हे तर वाळवा तालुका असेल किंवा कराड तालुका असेल, शेजारचा कोल्हापूर जिल्हा असेल, महापुराच्या खाईत लोटला जाणार आहे. कारण आता केंद्रीय जल आयोगानं कबूलच केलेलं आहे की आलमट्टीच्या पाण्यामुळं सांगली कोल्हापूरला पूर येतो, हे आता अधिकृतरित्या कबूल केलेलं आहे. याचं कारण महापुरामध्ये पात्राबाहेर पाणी जेव्हा पडतं त्यावेळी त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला की फूग तयार होते आणि 15-15 दिवस पूर रेंगाळतो. पूर्वी पूर यायचा पण 2-4 दिवसामध्ये तो ओसरायचा. आज शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून मोठा भराव निर्माण झाला तर कराड शहराला, जो पूर्वी सांगली शहराला धोका होता, तो आता कराड शहराला, त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील अनेक गावं, पार अगदी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीपर्यंत, मलकापूरपर्यंत आणि इकडे सांगली जिल्ह्यातील कोकरूडपर्यंत त्याचा परिणाम दिसणार आहे. आणि म्हणून या रस्त्याची आम्हाला गरज नाही आहे.
हे 1,10,000 कोटी रुपये शेवटी प्रवाशांना त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना टोलच्या माध्यमातून परत द्यायचे आहेत. आधीच महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना 1,10,000 कोटी कर्जाची गरज नाही आणि म्हणून हा रस्ता रद्द करावा. आम्ही 12 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहोत. 16 तारखेला आमचे परभणीला मोर्चा आहे, 17ला हिंगोलीला आहे. सगळीकडं शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शक्तिपीठ बाधित, त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गामुळं संभाव्य पूरबाधित या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 21 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की संयुक्त मोजणी करण्यापासून आम्ही त्याला अडथळे आणू, कारण शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको असलेला महामार्ग आहे. हां, 21 ऑगस्ट वेळ सकाळी 11 वाजता. हां, क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय. आता साहेबांचं 21 तारखेला शक्तिपीठच्या विरोधी जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी 11 वाजता सांगलीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी माननीय राजीव शेट्टी साहेब आहेत, कॉम्रेड गुरव आहेत, BG पाटील साहेब आहेत. त्याचबरोबर या पत्रकार परिषदेत विश्वजित कदम हे देखील उपस्थित राहणार होते, पण काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही. तेही त्या दिवशी मोर्चात येतील. खासदार विशाल पाटील यांच्याशी राजू शेट्टी साहेब संपर्क साधलेला आहे. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नाही आणि तो शक्तिपीठ महामार्ग होऊ नये अशासाठी यापूर्वी अनेक ठिकाणी सभा झाल्या आहेत, मोर्चे झाले आहेत, आंदोलनं झाली आहेत. काही दिवसापूर्वी पंढरपूरला एक सभा आणि मोर्चा झाला. नामदेवाच्या पायरीला जाऊन आम्ही साकडं घातलं की परमेश्वराने, विठ्ठलाने सरकारला योग्य बुद्धी द्यावी. प्रचंड पैसे खर्च करून ज्या भागातून आपण मार्ग काढतोय त्या भागात आधीच दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळं लोकांच्या जमिनी घेणं हे योग्य होणार नाही. ज्या भागातून हा रस्ता जातोय, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याचा भाग बघितला तर अतिशय सकस जमिनी, काळ्या जमिनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने गुंतवणूक करून, कर्ज काढून इरिगेटेड केलेल्या जमिनी या सरकारने घेणं टाळलं पाहिजे अशी आमची सुरुवातीपासून भूमिका आहे. आणि म्हणून या मोर्चामध्ये शक्तिपीठ महामार्गात जी गावं, जे तालुके येतात त्या भागातल्या जनतेचा विरोध व्यक्त करण्यासाठी सांगलीला मोर्चा काढला. यापूर्वी कोल्हापूरला एक मोर्चा झाला, सोलापूर जिल्ह्याचा मोर्चा पंढरपूरला झाला, परभणी आणि अन्य जिल्ह्यात देखील त्याचं आयोजन आता पुढच्या काही दिवसात आहे. त्याच पद्धतीनं आता सांगलीला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. किती क्षेत्र बाधित आणि किती शेतकरी असा अंदाज हो, आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे ती. 920 एकर जमीन सांगली जिल्ह्यातली जाते. नाही, वाळवा तालुक्यातली जाते. वाळवा तालुक्यातली जाते. 4 तालुक्यातली आकडेवारी. किती शेतकरी बाधित होतात जिल्ह्याचं असं आम्ही काही काढलेलं नाही. तुम्ही काढले? टोटल 25,000 एकर जाते एवढे मला माहिती आहे. आम्ही वाळवा तालुक्याचं काढलेलं आहे. जमीन तर बाधित आहेच. हो, आमच्या आकलनाप्रमाणे आणि जसे ठराव आता गाव सभा जे झाले, नगरपालिकेचा झाला किंवा सहकारी संस्थांचे ठराव झाले, इरिगेशन सोसायट्यांचे ठराव झाले, तर संपूर्ण तालुक्यावरच त्याचा परिणाम होणार आहे. कारण सगळे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते बाधित होणार आहेत.
सगळ्या सिंचन लाईन ज्या आहेत इरिगेशनच्या त्या सगळ्या बाधित होणार आहेत. आणि आत्ता पाणी थांबून साचल्यामुळं बाद होणाऱ्या जमिनीचं प्रमाण आणखीन पूर आहेच, पण जमिनीची रचना खोल असल्यामुळं आणि मधीच भराव रस्त्याचा येणार असल्यामुळं जे अंडरकरंट्स वाहणार होते पाझरण्यासाठीचे ते सगळे बंद होणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं नुकसान होणार आहे. हे बघा, याच्यामध्ये अजून जरा मी जोडतो. मांजरीचा जो पूल आहे कृष्णेवरचा आणि त्याच्या दोन्ही बाजूचा जो भराव आहे त्याचा मांजरी तर त्याचा परिणाम सांगली शहराला आणि शिरोळ तालुक्याला पाणी तुंबल्यामुळं भोगावा लागतो. पण त्याच्यापेक्षाही मोठा भराव आणि जास्त लांबीचा, कारण घोगावपासून कामेरीपर्यंत 17.5 किलोमीटर लांबी होती. एवढ्या लांबीचा हा भराव पडणार कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात आणि पाणी पास होणार कुठलं, फक्त पुलाखालनं पास होणार आणि त्यामुळं ते तुंबलेलं पाणी पार कराडपर्यंत पाठीमागं आणि इकडं मलकापूरपर्यंत त्याचा इफेक्ट जाणवतो. कारण आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की हिप्परगीचं एखादं गेट जरी उघडायचं राहिलं तर आपल्या सांगलीत पाणी शिरतं. हिप्परगी आपल्यापासून किती लांब आहे, तर त्याचा परिणाम होणारच, कारण पाण्याचा प्रवाहाचा वेग मंदावला की पाणी तुंबत मागं जातं. त्यामुळं केवळ जमीन जाणाऱ्यांचा हा मुद्दा नाही आहे. आमच्या पुराखाली आमच्या जमिनी जर 15-20 दिवस जमीनच पाण्याखाली जायला लागली तर शेती कशी करायची? खानापूर तालुक्यामध्ये 615 एकर जमीन जाते, कडेगाव तालुक्यात 882 एकर जमीन जाते, पलूस तालुक्यात 582 एकर जमीन जाते आणि वाळवा तालुक्यात 973 एकर जमीन जाते. म्हणजे सांगली जिल्ह्यातली 3052 एकर जमीन जाते. आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या नाही आहे माझ्याकडे सध्या, पण ती त्यापेक्षा काही हजारात असेल. फक्त जमीन जाते, जाणाऱ्यांचं नुकसान नाही आहे. तर जमीन रस्ता गेल्यावर ती एक मोठी भिंत, चीनची भिंत जशी असते तशी ती भिंत तयार होते आणि तेच गाव जे हजारो वर्ष गुण्यागोविंदानं राहतं त्याच गावातल्या शेतकऱ्यांचे 2 तुकडे होतात. इकडच्याचा तिकडच्याशी संबंध राहत नाही. शेती इकडं निम्मी आणि तिकडं निम्मी असेल तर करणं अशक्य होतं, परवडत नाही. आधीच शेती परवडत नाही आणि बंदिस्ती एवढी मोठी होते की इकडचं पाणी तिकडे जात नाही, तिकडचं पाणी इकडे जात नाही. पाण्याचे प्रवाह रोखले जातात आणि नैसर्गिक नाले आणि नद्याला जे पाणी जातं वाहून, प्रचंड पाऊस होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर ते पाणी नाही गेलं तर नवे संकट त्या छोट्याशा गावात निर्माण होऊ शकतं. तुम्ही आता इतके दिवस आंदोलन दोघं पण करताय आणि सगळ्या महाराष्ट्रात तर मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनानं तुमच्यावर काय चर्चा केली याच्याबद्दल? नाही काय केलं. काय चालेल इतके दिवस आता तुम्ही आंदोलन करताय, पंढरपूर पासून अगदी विदर्भापासून इकडे आंदोलन होते आपलं, तर शासनानं काय चर्चा केली का तुमच्याशी शिष्टमंडळाशी? थोडीफार विधिमंडळातच चर्चा झालेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झालेली नाही आहे. नाही त्यांना असं वाटत नाही की चर्चा करावी, पण आमच्याबरोबर राहून दे, शेतकऱ्यांच्या बरोबर तरी करायला पाहिजे होतं. नाही नाही केलं त्याने. उलट मुख्यमंत्री एकदा विधानसभेत असं मला वाटतं परिषदेत असं बोलले की आझाद मैदानावर तुम्ही जेवढे लोक आणले होते त्याच्या दुप्पट आम्ही रस्ता करा म्हणून सांगायला आणू, अशा प्रकारची भाषा त्यांची आली. मी सांगितलं की 42-45 हजार कोटीत होणारा रस्ता 1,10,000 कोटीत करायचा. मग हे काय सांगायला उघड गुपित आहे कशासाठी करायला ते? हो, दुसरं काहीच नाही. मग आम्ही मागणी करतोय 6 महिने झाल्यापासून की हा DPR बरोबर आहे. हे IIT पवई, रोडक्की या संस्था आहेत ना त्या रस्त्यावर काम करणारे, किंवा IRC इंडियन रोड काउन्सिल यांच्याकडून तपासून घ्या ना आणि आमच्यासारख्यांची खात्री पटवून द्या की बाबा हे चुकीचं तुम्ही आक्षेप घ्यायला लागला, असं काही नाही आहे. ते काय करत नाही. नाही, आम्ही रस्त्यावरचीच लढाई लढणार. न्याय व्यवस्थेवर माझा तरी फारसा विश्वास नाही. सर, ग्रामसभेच्या सगळे ठराव दिलेत सांगली जिल्ह्यातले की ज्या ग्रामसभेमध्ये पूर्ण विरोध आहे आमचा शक्तीपीठला,
आणि बघ जर 2013चा कायदा सांगतो की 20% जास्त विरोध असला तर रस्ता करायचा नाही. मग हे सरकार आम्हाला पाणी नसलं तर पाणी देते, वीज नसलं तर म्हणते वीज देतो, पण शेतकऱ्याच्या जमिनी काढायसाठी हा कायदा बाजूला ठेवून हायवे ऍक्ट 1955चा घेतला तिने जुना. म्हणजे याचा अर्थ आमचं म्हणणं न ऐकता आमच्यावरती जेवढं करता येईल तेवढं करता येईल, हा अन्याय आहे. आणि दुसरं त्यामधलं आमचं असं की या आम्ही सगळ्या हरकती दिलेल्या आहेत त्यांना की हे आम्हाला नको आहे, कसा तोटा आहे वेगवेगळ्या अँगलमधून. जर हरकती दिल्यावर तर आमचा तोटा असेल तर हरकती आमच्या निकालात काढायला त्यांना आधारच नाही. त्यामुळे आमचा न्यायाचा लढा आहे. आता 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 तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे, ते आमचे 3-4 जणांच्या बरोबर आलेले कार्यकर्ते आहेत. आता सरकारने दखल घेतलेली दिसते आहे. इंटेलिजन्सचे 2 माणसं पाठवले त्यांनी, एक टोपीवाले आणि एक त्या बाई, या लिहून घेत आहेत. आता कदाचित आमची मागणी मान्य होईल असं तुम्ही येताना काळजी घ्यायला पाहिजे, बरोबर कोणाला आणायचं ते. जी आता संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतोय, आपल्या महाराष्ट्रात पण आंदोलन करतोय, जी मागणी आहे की शिक्षण व्यवस्था स्वस्त व्हायला पाहिजे वगैरे. बरोबर. असं असताना शासन याला 1,10,000 कोटी आणते, जीजीला पैसे द्यायला त्याचं तुम्ही कसं बघताय? सरकार मुद्दामून आपली जबाबदारी टाळतंय. आणि एक प्रकारे आता काय झालं आहे, ही एक नवीन सिस्टीम डेव्हलप व्हायला लागली आहे. आता चिरीमिरी घेत बसायचं नाही, एकदमच मोठं. मग बघा की 1,10,000 कोटीचा बुलेट ट्रेन 2,10,000 कोटी झालं. प्रत्येक गोष्टी समृद्धीचा सुरुवातीचा DPR किती होता, नंतर किती झाला बघा. आणि मग अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टीत नाहीच राहिलं. आणि मग त्यांना काय पडले हो, सर्वसामान्य लोकांच्या पोरांना शिक्षण मिळतंय का नाही मिळते याच्याशी त्यांना काय देणं नाही. अहो सरकारी दवाखान्यांची अवस्था बघा किती वाईट आहे. माणसं आजारी पडायला लागल्या, त्यांच्यावर उपचार होत नाहीत. ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या शासन व्यवस्था म्हणून आम्हाला मिळायला पाहिजेत, सामान्य माणसाला त्या मिळतच नाहीत. सगळंच जर का टोलवरनं जर का प्रवास करायचा असेल तर आता हळूहळू टोलची संख्या एवढी झाल्या, मग सरकार करणार काय? आता या आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही काय तरुण शेतकरी उतरवणार का त्या? उतरणार म्हणजे जी इकडे पण जसं शिक्षणाला आहे, आम्ही त्यांना हक्काची जाणीव करून देतो की आपला अन्याय झालाय. त्यामुळं महिला प्रचंड संख्येनं, मुलं मुली म्हणजे NG मध्ये जे म्हणतात ते त्यांना एकदा आम्ही जागं केलंय. आता पुढची लढाई आमची त्या दृष्टीनंच आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला तर ती संख्या अधिकच असणार आहे, कारण हे शिल्लक राहिल्याशिवाय ते शिकू शकत नाहीत. आणि शिकायचंच असेल तर ही जमीन शिल्लक आणि राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळंच त्यांच्यावर सोपून मग आम्ही काय करायचं? आमच्या काही जबाबदारी आहेत का नाही? आम्ही 16-17 वर्षाच्या पोरांच्यावर अवलंबून राहायचं आमची काय जबाबदारी आहे का नाही? थोडा तुमच्या संबंधित प्रश्न विचारतो की सांगली जिल्ह्यामध्ये आता कर्जमाफी झालेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 6,87,000 ॲग्रेस्टिक असलेले शेतकरी असताना फक्त 21,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. म्हणजे 3% शेतकऱ्यांना सुद्धा जिल्ह्याच्या कर्जमाफी. तुम्ही कर्जमाफीकडे कसं बघता? पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे की ही कर्जमाफी ही फसवाफसवीचीच कर्जमाफी आहे. आणि ते दाखवतात असा हा आकडा नाहीच आहे. आधी 36,000 कोटी म्हटले, काल मी ऐकलं की ते आता 40,000 कोटीपर्यंत काहीतरी झालं. मुळामध्ये त्यांनी नाव निशेवार सांगावं कुठल्या शेतकऱ्याला किती माफ धरलं आणि त्याची एकूण बेरीज किती झाली, ते यादी कधीच टाकणार नाहीत. ते उगीच आकडे फेकायचं आपलं. अहो राज्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 नंतर मृत शेतकऱ्यांची संख्या आहे 50,800. म्हणजे या 50,800 शेतकरी जे त्या लिस्टमध्ये आहेत माफीच्या, परंतु ते आज हयात नाहीत. आणि त्यामुळं त्यांची KYC होते पण त्यांचा फार्मर ID निघत नाही हयात नसल्यामुळं. मग त्यांचं काय? मग अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळं त्या परदेशी कमिटीनं आम्ही 2-3 वेळा त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यांनी वेळ दिली नाही. मग जबरदस्तीनं त्यांना 2 वेळा मी स्वतः भेटलो. हे सगळं सांगितलं त्यांना की अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत. आता मला सांगा की
जवळपास 16 लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ केली छोट्या उद्योजकांची, उद्योगपतींची 10 वर्षामध्ये. मग मला सांगा की जो कर्जदार 2017ला माफीस पात्र नव्हता, 2019ला माफीस पात्र नव्हता, पण तो थकबाकीदार होता आणि तो आजही थकबाकीदार आहेत, ही कर्ज राईट ऑफ करायला काय अडचण होती? संपवून टाकायची ना ते. इतक्या वर्ष प्रयत्नानं जर का ती वसूल होतच नसतील तर कशासाठी ते ठेवायचं? मग मग तोच नियम उद्योगपतीला का लावला जात नाही? हो, ताकदीनं आम्ही मोर्चा काढू. आणि ते जे म्हणतात की ही ठराविक लोकांचीच ह्याची मागणी विरोध आहे, बाकीच्यांचं समर्थन आहे, त्यांनी फक्त संयुक्त मोजणी करून दाखवावीच. मला सांगा की रात्री 3 वाजता कुठलं नगर ते आपलं बिट्याजवळ भाग्योदय नगरला जायचं काय कारण होतं? दरोडा घालता काय? हा, मोजणी कधी रात्री होतेच ते. 4 प्रांत, 3 DYSP आणि सगळा जवळजवळ 400 पोलिसांचा फौजफाटा. अहो, त्या गावाची लोकसंख्या आहे मला वाटतं 350 का 400. म्हणजे हा संघर्ष अटळ आहे. 100% अटळ आहे. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत अटळ आहे. एकदा आम्ही काही भाग घालवलेला आहे, उरलेला पण घालवू आम्ही. खासदार विशाल पाटील आणि विशेष करून यांचं नाव होतं पत्रकार परिषदेच्या यामध्ये. तुमचं बोलणं झालंय का काय? विशाल पाटलांना आज ते संसदेमध्ये हजर राहण्यासाठी व्हीप निघालेले, त्यामुळं त्यांना तिथं राहणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं की कदम साहेब कुठेतरी कामात होते किंवा रात्री उशिरा आले तसं मला कळालं, त्यामुळे ते येऊ शकलं. मग त्यांनी सांगितले की त्यांच्या सोयीनंच आम्ही 21 तारीख ठरवलेली आहे. जयंत साहेबांना सारखे मुख्यमंत्री भेटतात, तुम्ही त्यांच्याकडे निवेदन द्या ना. ते सगळं काय असेल ते शिष्टमंडळ एकदा भेटून नव्हते. साहेब, जयंत पुराणीचे नक्की काय आहे? वर्षावर गेल्यावर बातमी होते, विमानात गेल्यावर बातमी होते, कोण रस्त्यावर भेटलं तरी बातमी होते. नक्की काय आहे? तर आम्हाला त्यातलं गमक सांगायचं. तुमचं माझ्यावर प्रेम प्रचंड असल्यामुळे तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल चर्चा सुरू. तुमच्या प्रेमाबद्दल चर्चा आम्ही काय आहे त्याच्याबद्दल चर्चा. भेटणं प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगळे अर्थ काढतात. त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून ही चालू आहे. त्यामुळे सर सारखा योगायोग कसा होतो? तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाता, मुख्यमंत्री तुमच्याकडे जातात, असं काय व्हायचं? योगायोग प्रवास झाला एकत्रित. तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही ना. हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं, मी काढलं, तर तो योगायोग कसा? तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला, मी वेगळ्या ठिकाणी बसलो. एकत्र प्रवास होणार नाही का असं तो? आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही. आमचं मेन काम जे आहे ते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणं. देशामध्ये वेगवेगळे रस्ते जे होतात त्याचा खर्च आणि महाराष्ट्रातल्या होणाऱ्या रस्त्यांचा खर्च याची तुलना शोधपत्रिकार्ता म्हणून तुम्ही केली तर तुम्हालाही लक्षात येईल की आपण जरा जास्त खर्च करतो, जरा नाही दुप्पट खर्च करतो. त्याशिवाय आमदार खासदार कसे येणार? आणि त्यामुळं करायला प्रगती यायला सरकारचं म्हणणं आहे की रस्ता झाल्यावर प्रगती येते. तर प्रगती ऑलरेडी या भागाची झालेली आहे. यापेक्षा जास्त प्रगती करायला वेगळी साधनं असतील तर त्याचंही स्वागत करू. पण या भागातल्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन प्रगती होत असेल तर मात्र तो प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. आमच्या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात सरकारपेक्षा लोकांनी कर्ज काढले. लोकांनी कर्ज काढली, कर्ज फेडत आली, मुलांना घरं बांधली, मुलांना परदेशी या देशात उच्च शिक्षणाला पाठवलं, त्याचं कर्ज अनेकांच्या अंगावर आहे. मुलं शिकून परत आल्यावर ती आधुनिक शेती करण्याची अनेकांची स्वप्न आहेत, त्याचा चुराडा होणार. तुम्ही काय 1-2-3 कोटी रुपये देणार आणि 2-3 कोटी रुपये घेतल्यावर पुढं काय हा प्रश्न 1-2 वर्षातच तयार होतो. आपण समृद्धीच्या आसपासच्या लोकांना विचारलं तर ज्यांनी त्यावेळी जमिनी मोठ्या गडबडीत दिल्या
त्यांना त्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे कळलं नाही आणि ते पैसेही आता संपले. त्यामुळं अनेक कुटुंब अशी आहेत समृद्धी महामार्गावर की ज्यांचे आलेले पैसे संपले आणि मुलांना हातात द्यायला या पालकांना काहीच राहिलेलं नाही आणि ती मुलं आता पालकांना विचारतात की तुम्ही कोणाला विचारून जमिनी दिल्या. असा एक द्वंद्व तयार होतं पुढच्या 10 वर्षात. आमच्या भागातला शेतकरी सुखी आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा काठावरचा शेतकरी, वेरळेच्या काठावरचा शेतकरी हा अतिशय चांगली शेती करणार आहे. काळ्या जमिनी आहेत. माळरानाच्या जमिनीतनं काही प्रकल्प गेला तर त्याच्या जमिनी घेतल्या समजू शकतो. इथं तुम्ही नदीकाठानंच जर नेत असाल तर नदीकाठाला शेतीची समृद्धी यायला पाहिजे, वाहतुकीची नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी शेती एकदम थिक इंच आमच्या भागात लोक लढवतात आणि ऊस किंवा कुठली शेती करतात, त्यांच्या संसारात असं विघ्न येणं म्हणजे प्रचंड मोठी संकट आहे असं आमच्या सगळ्या भागातली लोक समजतात. पंढरपूरला राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला, त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनीही याच व्यथा मांडल्या. आता परभणीला मला वाटतं 16 तारखेला मोर्चा आहे. मी जाऊ शकणार नाही आहे, पण मला त्याचं निमंत्रण आलं होतं. मी त्यांना परत कधी असेल त्यावेळी येईन सांगितलं. परभणी जिल्ह्यात कुठला जिल्हा विरोध करत नाही असं नाही. आता काही वर्ग असा असू शकतो की ज्यांना पैसे मिळाले तर बरं होईल असं वाटतं, पण आधी सांगितलं जातं 5 पटीनं पैसे दिले जातात. ॲक्च्युली त्याच्या रेडी रेकनरच्याच पटीत सगळं होतं आणि मग भ्रमनिरास होतो, पण त्याच्या आधी सही केलेली असते, त्यामुळे सगळंच जातं कारण आपण मान्यता दिलेली असते. त्यामुळं अशा संकटात शेतकऱ्यांनी न जाता राजू शेट्टींनी मगाशी जे सांगितलं की ह्या मोजणीलाच मुळात शेतकऱ्यांचा विरोध होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकारने देखील मला वाटतं की राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सगळे जिल्हे जे विरोध करणारी तिथली कार्यकर्ते, लोकसंख्या, शेतकरी आहेत, त्या सगळ्यांनी एकदा वेळ देऊन सरकारने संवाद साधला पाहिजे, यातनं काही मार्ग काढला पाहिजे आणि त्याचवेळी आम्ही त्यांना दाखवू शकतो की पर्यायी किती मोठे मार्ग आहेत ते मार्ग रुंद करणं, आहे त्या मार्गाची गती वाढवणं, या अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असताना नवी जमीन वेगळ्या मार्गाने नेणं. आता पंढरपूरला जवळ आधी जात होता तो आता 25 किलोमीटर लांब नेला आहे. तिकडं कुठंतरी माण तालुक्यात नेलेला आहे. तिकडनं खटाव मानच्या भागातनं परत खाली रस्ता येतोय. म्हणजे जसं वाटेल तसा रस्ता नागमोडी वळणानं जात असेल तर पैशाची प्रचंड हानी तर होतेच, पण जो माल त्यांना लवकर पोर्टवर पोचवायचा आहे त्या मालाला 100-200 किलोमीटर लांबनं वळसा मारून देशाची देखील हानी होती. पेट्रोल जातं, डिझेल जातं. त्यामुळे शॉर्टेस्ट रूटने रस्ते होतात, शास्त्र आता असं आहे, पण हे लॉंगेस्ट रूटने रस्ते करायचं काम चालू आहे. राजकीय देवस्थानं बघून रस्ता बनवला, राजकीय देवस्थानं बघून रस्ता. आता शक्तिपीठ मार्गच याला आहे. म्हणजे शक्तिपीठ, एक शक्तिपीठ सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं दैवत कुठं? विठ्ठलाचं, पांडुरंगाचं. त्याच्या जवळून जाणारा रस्ता तिकडं नेला. दुसरा कोणतरी सांगतोय माझ्याकडे आलं पाहिजे म्हणून तिकडं. म्हणजे मंत्री आणि आमदार खुश करण्याचा कार्यक्रम पण याच्यामध्ये जर होत असेल. आणि गंमत तुम्हाला सांगतो काय, नाही एक मिनिट गंमत सांगतो. पांडुरंगाला जर वगळलेस आणि सावतामाळीच्या गावावरनं घातलंय. हो मला वाटतं आजच सावतामाळींची काल होती, काल होतं. त्यांचं आरणगाव आहे, आरणगावावरून घातलंय. 600 एकर बाधित होते आरणगावची जमीन. म्हणजे आरणगाव पूर्णपणाने आज जे सावतामाळींच्या पासून परंपरेने देवाची प्रार्थना करत होतो तो शक्तिपीठ देवाला जोडायच्या ऐवजी सावतामाळींच्या आरणवरूनच न्यायचं काम हे याच्यात होतंय. आणि सावतामाळीला मानणारे महाराष्ट्रातले त्यांचे सगळे भक्त याचा विरोध करतील असं मला वाटतंय. एकीकडे हे चित्र असताना उद्योगांची भयानक अवस्था आहे. उद्योग डबकायला आले, रस्त्यांच्या प्रश्नापासून ते बाकीचे अनेक प्रश्न आहेत. पुणे असो,
बाकी महाराष्ट्रभर तीच अवस्था आहे. नाही, प्रश्न 20 उद्योजक आहेत ना, बाहेर जाणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण सुविधा नाही, रस्ते नाही आहेत, त्यामुळे जितके मोठे उद्योजक आहेत ते बाहेर पडायच्या तयारी आहेत. हे आता 1 लाख कोटी रुपये खर्च शक्तिपीठावर करायच्या ऐवजी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातले लहान लहान प्रश्न तिथल्या आमदारांना विचारून सोडवायचा निर्णय घेतला स्थानिक लोकप्रतिनिधींना, तर आपण म्हणताय तो कोणताही प्रश्न राहणार नाही महाराष्ट्रात. मुख्यमंत्र्यांशी तुमची असणारी जवळीक माझी कुणाबरोबरही नाही. त्यांची माझी विधानसभेत आज 25-30 वर्ष आम्ही एकत्रित विधानसभेत काम करतोय, त्यामुळे माझी फार चांगली ओळख आहे. आणि त्यातनं तुम्ही म्हणाल तर त्याला जवळीक म्हणायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझी चांगली ओळख आहे. माझी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. सर्व पक्ष आता मला त्या विधानसभेत 38 वर्ष झाली तुमच्या कृपेने, त्यामुळं सगळ्यांची ओळख आहे. इस्लामपूर पासून उरण ईश्वरपूर पर्यंतचा प्रवास झालेला आहे या काळात. त्याचा वापर करून हे सगळं करा असं नरेंद्र मोदींशी काल काय चर्चा त्यांची कशी चर्चा. मी सुप्रियाताईंच्या कन्येच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतल्या सर्व खासदार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा त्यांचे सगळे मित्र जे फॅमिली फ्रेंड्स होते त्यांनी इन्व्हाइट केलेलं. नरेंद्र मोदी साहेबही तिथं आलेले, तिथं राहुल गांधी आलेले, तिथं अमित शहाही आलेले, तिथं 2-3 पक्षाचे DMKचे खासदार आलेले, काँग्रेस पक्षाचे खासदार आलेले, भारतीय जनता पक्षाचे आलेले, सर्व पक्षाचे आलेले. तो एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्यांनी त्यांच्या संबंधित सर्वांना बोलवलेलं. मी त्यांचं स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने सांगितले की आज 3 वाजेपर्यंत अर्ज द्या, उद्या 3 वाजल्यापासून मी त्यावर बोलून आणि त्यावर उत्तर द्यायला तयार आहे. जो संसदेत गदारोळ चालू आहे त्यावेळी विरोधी पक्षाने त्यावर अर्ज द्यावं, म्हणणं द्यावं. आज 3 वाजल्यापर्यंत द्यावं, उद्या 3 वाजल्यापर्यंत, परवाशी 3 वाजेपर्यंत मी बोलायला तयार आहे. नाही, लोकसभेत किंवा विधानसभेत मला लोकसभेचा अनुभव साहेबांना आहे, पण काही प्रस्ताव असतो त्याच्यावर उत्तर द्यायचं असतं. त्यामुळे प्रस्ताव मांडून त्याची चर्चा करणं, दोन्ही बाजूने आपल्या भूमिका मांडणं आणि शेवटी मंत्र्यांनी उत्तर देणं ही प्रोसिजर आहे. त्यामुळे ते कशासाठी अर्ज मागतात हे मला माहीत नाही. चर्चेसाठी अर्ज अपील अमित शहानी चर्चेसाठी नाही, त्यांनी कदाचित प्रस्ताव मांडा आणि मग त्याला उत्तर देतो असं म्हटलं असेल मला, असं म्हटलं असेल. अर्ज बिरज काय भानगड नसते त्याचे. जिल्हा बँक, बाजार समिती, पंचायत समिती, तर या सगळ्या पोरगोड्या सुरू असताना आता ड्रायपोर्ट सोलापूरला होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात जवळजवळ 1700 कोटीची घोषणा केली. सांगली जिल्ह्यात या दृष्टीने काहीच होता, फक्त हा शक्तीपीठची चर्चा आहे. बाकी उद्योगासाठी काय आणि मग विरोधी पक्ष यात ठाम भूमिका किंवा काय सोलापूरला ड्रायपोर्ट होतोय, त्यात विरोधी पक्षाला श्रेय देता का तुम्ही? जे चुकीचं आहे ते सांगण्याचं, चुकीची गोष्ट सांगणं हे आमचं काम आहे. आम्ही ते काम करतोय. सांगली जिल्ह्याची प्रगती ही अलीकडे नवे प्रकल्प न येण्यामुळे थांबलेली आहे, खुंटलेली आहे, यात दुमत नाही. तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण या जिल्ह्यातल्या अनेक कामामध्ये गती देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं आमचा तो आग्रहच आहे. विरोधी पक्ष म्हणून तो आम्ही आग्रह करतच राहू. काही चुकीचं, आता शक्तीपीठ महामार्ग आहे हे चुकीचं होतं आहे, आमचा त्याला विरोध आहे. ते सत्ताधाऱ्यांचं सांगलीकडे दुर्लक्ष होतं का? तुम्ही म्हणजे आता कोल्हापूरला एवढी निधी दिली, सोलापूरला एवढं दिलं, सांगलीच वंचित राहते. सांगलीत तुझ्या भाव का असं सत्ताधाऱ्यांकडे होतो का? त्याच्यावर आपण आज एकमेव शक्तीपीठ तुम्ही आमची शक्तीपीठ राहील बाजूला, दुसरंच काहीतरी छापत बसलं आणि आमचं सगळं राजू शेट्टी साहेबांना कोल्हापूर आम्ही इकडे बोलवलंय आणि सगळं आमचं विजन बाहेर खूपच दुर्लक्ष झालं. हे तुम्हाला बघा, कोल्हापूरचा म्हणून कोल्हापुरात पण काही झालेलं नाही आहे.
ड्रायपोर्टची भाषा ड्रायपोर्ट आमच्या जिल्ह्यामध्ये 5 वर्षापूर्वी मंजूर झाला होता, अजून कुठे सापडत नाही तो. त्यामुळे या सगळ्या थापा आहेत. आपल्या जिल्ह्यातही झालेलं इकडं कवठेमंकाळ तालुक्यात रांजणीला राणीला जाहीर झालं तर जागेचा मी सगळीकडे असं नाशिकला मी ऐकलं तिथं झाला नाही. नाशिकलाही डिक्लेअर केलं होतं ड्रायपोर्ट. शेवटचा प्रश्न, आता तुमचं जतमध्ये आता देवभूमी जतचं नाव करायचं ते गेलं, ईश्वरपूर केल्यामुळं तिथल्या काही निधी जास्त दिला गव्हर्नमेंटनं, नाव बदलल्यानंतर जास्त निधी मिळतो असं काय असतं काय? ईश्वरपूरसाठी मी अनेक निवेदनं दिलेली आहेत. उरण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी अनेक निवेदन दिलेत, पण त्याच्यातनं काही आम्हाला यश मिळालेलं नाही. त्यामुळं नामांतरानंतर काही प्रगती जोरात होईल असं वाटलेलं, पण तशी काही होत नाही. पण आम्ही प्रयत्नात आहोत. जतच्या नामांतरानंतर तिथं सुद्धा देवभूमी जत असं नाव करा, तिथं सुरू ते परवा मोर्चा निघाला होता ना, सर्वपक्षीय मोर्चा निघाला. त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणानं जाहीर केलेली आहे. लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि लोकांचा त्या मागणीला किती पाठिंबा आहे हे त्या दिवशी तुम्ही बघितले. देवभूमी, शक्तीपीठ, राम मंदिर या सगळ्या ह्याच पातळीवर सगळा विकास वाटतो. राम मंदिर सगळे नाव नाव बदलणं, हिंदुत्व हाच विकास आहे. हा विकास आहे का सांगितलं. आमचं काय म्हणणं आहे की आम्ही तिघं चौघं गरीब माणसं आहे. तुम्ही आम्हाला हे प्रश्न विचारू शकता. तुम्ही सत्तारूढ पक्षाची लोक ज्यावेळी बसतात त्यावेळी अशा ठामपणाने प्रश्न विचारावे आणि त्याची उत्तरं जी होतील त्यावर मग आम्हाला बोलवा, आम्ही बोलतो. त्याच्यावर चंद्रकांत दादा चांगला प्रकाश टाकतील. तुम्ही हा प्रश्न, हे असे प्रश्न फार चांगले आहेत तुमचे. मी त्याचा आदर करतो, स्वागतही करतो. पण आम्हा गरीबाला का विचार? ज्यांना विचारायचं ते राहिलं बाजूला. अतिशय जवळीक आहे मुख्यमंत्र्यांची. माझी जवळीक आहेच आहे, माझे चांगले संबंध आहेत, पण ते व्यक्तिगत संबंध असतील, राजकीय किंवा सार्वजनिक कामाबाबत त्या संबंधांचा काही उपयोग होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौरा करतायत. त्यांचा जो आता नवीन जो आक्षेप आहे तुम्ही त्याचा काय अभ्यास केला का? पत्र जिल्हाधिकारी काढतात, बावनकुळे याबद्दल मला काही नाही. बावनकुळे हे अतिशय ॲक्टिव्ह, हुशार आणि लवकर निर्णय घेणारे महसूल मंत्री आहेत. त्यामुळं त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे असं मी ऐकलं. त्यामुळं जरांगे पाटील यांनी या भावना सर्व ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मला वाटतं महसूल विभागाकडून काही याच्यात परस्पर काही काम झालं असेल तर मला वाटतं बावनकुळे साहेब त्याच्यावर योग्य ते उपाय काढतील असं मला वाटतंय. मुख्यमंत्र्यांनीच त्याला उपाय काढला. त्यांनी एक महसूल मंत्री किंवा मंत्री या नात्याला ते केलं आहे. हे मला नक्की माहीत नाही एक्झॅक्टली काय हे झालं. मुख्यमंत्री म्हटले चौकशीचा आदेश दिलाय त्यांनी आपल्याला. पण सरकार अशा पद्धतीनं कुणबी नोंदी देतं आणि नंतर एक मेसेज केला जातो की रद्द होत आहे. जरांगे पाटलांचा मूळ आक्षेप होत आहे की मीडिया ट्रायल. जरांगे पाटलांनी सर्व ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या भागातही मी नव्हतो, मी दिल्लीला गेलेलो, पण आमच्या भागातही त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिकेचं माहिती घेऊन मला खात्री आहे की सरकार त्याच्यावर त्यांचं उत्तर, योग्य ते उत्तर देईल आणि त्यांची शंका निरसन करेल असं मला वाटतं. गडचिरोलीमध्ये आश्रमातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बरेच आरोप सुरू झालेले आहेत. जसं की संजय राऊतांनी मंत्र्यांच्या घरात साप सोडा असं सांगितलं आहे. गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेमध्ये निधी मिळतो पण खोटा दिले जाते. जमिनीवर झोपल्यावर ते साप. बरोबर. आदिवासी मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय. नाही, खरं म्हणजे आदिवासीच्या ज्या आश्रमशाळा चालवल्या जातात या आश्रमशाळांची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे.
आणि अनेक ठिकाणी कुठल्याही आश्रमशाळा, आदिवासींच्याच नाहीत, सर्व आश्रमशाळांमध्ये एक तर आपण त्यांना जेवणासाठी देणारा निधी हा अतिशय अपुरा असतो. त्यामुळे त्यात बचत करण्याच्या नावाखाली बऱ्याच वेगळ्या गोष्टी घडत असतात आणि तिथल्या फर्निचर, कॉट्स असणं, बाकीच्या सगळ्या सुविधा या दिल्या जात नाहीत. फक्त कागदावर आश्रमशाळा आहेत आणि मुलं कुठल्या तरी कोंदट जागेत ठेवली जातात आणि त्याचं अनुदान लाटलं जातं. या गोष्टी महाराष्ट्रात फार मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्या सर्वच आश्रमशाळांचं एखादा मुंडे सरकारने हुडकावा आणि या आश्रमशाळाची पण जरा माहिती काढावी आणि त्याची सुधारणा करायला सुरुवात करावी. साहेब, राज्यात महिलांच्यावर आणि मुलींच्यावर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. 60 वर्षीय वृद्धाने कोळीविहीर या ठिकाणी 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करते असे नागरिकांचा सवाल आहे. कसं बघतात राज्यातला कायदा सुव्यवस्था? नाही, कायदा सुव्यवस्थेत अलीकडे झालेल्या ज्या घटना आहेत त्या अतिशय गंभीर आहेत. आता एक प्रवृत्ती अलीकडच्या काही वर्षात उफाळून यायला लागली आहे की लहान बालकांच्यावर अत्याचार करणे आणि निगरून हत्या करणे. मला वाटतं की याच्यात मुळातच आपण मानसिकता लोकांची ह्याच्याशी ह्याचा डायरेक्ट संबंध आहे असं मला वाटतं. पण पोलिसांनी या बाबतीत कडक कारवाई करणं, ताबडतोबीने करणं, पोलिसांचं लक्ष समाजातल्या या गोष्टींवर नाहीच आहे. पोलिसांचं लक्ष दुसरीकडे जास्त आहे. जे बाकीच्या उत्पन्नाची साधनं हुडकण्यात पोलिसांचा जास्त वेळ जातो असं आमचं मत आहे. आणि त्यामुळं फार प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस केसेस लोक जाऊन पोलीस स्टेशनला सकाळी बसतात, रात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच असतात, नोंद घेत नाहीत. किंवा मग घेतली तर पॉलिटिकल दबाव आला तर एक बाजू घ्यायची, दुसरी बाजू घ्यायची नाही, असे सगळे. किंवा घेतली तर क्रॉस कंप्लेंट दोघांच्याही घेऊन मोकळं व्हायचं. म्हणजे ॲक्च्युली घटना काय झालेली आहे याच्याविषयी तपशिलात बघण्याची काळजी तसदी पोलीस घेत नाही. अशी आजची परिस्थिती महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आहे. राज्यात नको असलेलं शक्तीपीठ महामार्ग एकीकडे सरकार करते, पण संपूर्ण महाराष्ट्राचा खड्ड्यात आहे. शाळेचे विद्यार्थी असतील, आमदार, नगरसेविका सगळे आपल्या अंगणवाडीच्या सेविका, CRP यांचे पगार मिळत नाहीत वेळेवर. पगारवाढ मागतायत. त्यांच्याकडं मागच्या वर्षी एकदा विधानसभेच्या आधी जी पगारवाढ दिली त्यानंतर त्यांना काही पुढं त्यांच्या हातात नाही. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे एका बाजूनं आमदार फंड पण अजून आलेले नाहीत, आमदार फंडाचे निधी आलेले नाहीत अजून. त्यामुळं राज्य सरकारने या ज्या दैनंदिन गोष्टी सामान्य माणसांच्या गरजा पुरवण्याच्या आहेत त्याला जास्त योग्य वेळेत निधी देणं गरजेचं आहे. नाही, सरकारने घोषणा केलेली आहे, त्याला आम्ही कशाला म्हणू डोईजड होते की नाही. ते सरकारने सांगावं त्यांना डोईजड होते की नाही. आम्हाला चांगलीच योजना वाटते. गोरगरीब महिलांना 1500 रुपये मिळाले तर आनंद आहे. पण आता आमच्या महिला विभागाने राष्ट्रवादीच्या एक ॲप काढलं आणि त्याच्यावर ज्यांची नावं रद्द झाली त्यांचे अर्ज मागवले आणि त्या अर्जाचं पहिलं सॅम्पल आम्ही आमच्या वाळवा पंचायत समितीत नेऊन दिलं. सगळ्या महिलांचे अर्ज दिले. ते महिला म्हणतात की आमचं नाव काढण्याचं कारण काय, याची कारणं द्या. तर ती कारणं देण्याची पण अजून क्षमता सरकारच्या व्यवस्थेमध्ये नाही. त्यामुळं आम्ही मला वाटतं 2-3 हजार अर्ज दिलेत आता नेऊन. राज्यात 91 लाख महिलांचे. हां, तर बरेच आहेत आणि महाराष्ट्रातनं त्यांच्याकडे आलेत अर्ज. एक सॅम्पल म्हणून आमच्या तालुक्यातनं आम्ही सुरू केलं. तर त्यांना त्यांच्या त्या पोर्टलवर दिसत नाही की ह्या महिलेचं नाव का काढलं, असे काही इश्यूज आहेत त्यांचे. तर त्याला उत्तर प्रत्येक महिलेला मिळाल्यानंतर त्या महिला कोर्टात जाणार आहेत की माझ्यावर अन्याय झाला. कारण ज्या त्यांच्या व्याख्येत त्यांच्या गाईडलाईनमध्ये बसतात त्या महिलांचीच नावं काढलेली आहेत. त्यामुळे 90 लाख महिला त्या कार्यक्रमापासून वंचित आहेत. मला वाटतं की 40-50 लाख महिला या
मेरिटच्या आहेत, ज्यांना त्यातनं मदत होणं आवश्यक आहे, अशा महिलांच्यावर देखील अन्याय झालेला आहे. याचा अर्थ 90 लाख महिला बाजूला काढताना न बघता काढण्यात आलेले आहेत. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की ही योजना सरकारला डोईजड होते का, तर तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं याच्यात उत्तर आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.